सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीचे 15 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. अलीकडे कोणत्या देशाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 नामिबिया, 2 श्रीलंका, 3 दक्षिण आफ्रिका, 4 नेपाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नामिबिया. नामिबिया या देशाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 2. महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 कोणी जिंकली आहे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड रॉयल्स, 2 रत्नागिरी जायंट्स, 3 पुणे वॉरियर्स, 4 सोलापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुणे वॉरियर्स. महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पुणे वॉरियर्स या संघाने जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. कोणते राज्य रेशन कार्ड साठी फेमस आयडी वापरणारे पहिले राज्य बनले आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 हिमाचल प्रदेश, 3 कर्नाटक, 4 केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश हे राज्य रेशन कार्ड साठी फेमस आयडी वापरणारे पहिले राज्य बनले आहे. प्रश्न क्रमांक 4. जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 8 जुलै, 2 9 जुलै, 3 10 जुलै, 4 11 जुलै. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 11 जुलै. 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5. नुकतेच कोणती भारतीय महिला नौदलातील पहिली महिला फायटर पायलट बनली आहे? ऑप्शन क्रमांक 1 आस्था पुनिया, 2 दीपिका शाह, 3 करुणा धनशेट्टी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आस्था पुनिया. आस्था पुनिया ही भारतीय महिला नौदलातील पहिली महिला फायटर पायलट बनली आहे. प्रश्न क्रमांक 6. नुकतेच ICCचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 सौरव गांगुली, 2 जय शहा, 3 संजय गुप्ता, 4 अशोक काळे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संजय गुप्ता. संजय गुप्ता हे नुकतेच नवीन ICCचे CEO म्हणून नियुक्त झालेले आहे. प्रश्न क्रमांक 7. नुकतेच युनेस्कोतर्फे कोणते वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 2023, 2 2024, 3 2025, 4 2026. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2026. 2026 हे वर्ष नुकतेच युनेस्कोतर्फे महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 8. 41 वर्षांनी अंतराळात जाणारे दुसरे भारतीय कोण ठरले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 शुभांशु शुक्ला, 2 राकेश शर्मा, 3 कल्पना चावला, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्ला हे 41 वर्षांनी अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. प्रश्न क्रमांक 9. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 कोल्हापूर, 3 सोलापूर, 4 सातारा. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सातारा. सातारा येथे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. प्रश्न क्रमांक 10. खेलो इंडिया युनिव्हर्सिटीच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 ओडिसा, 3 मध्य प्रदेश, 4 नवी दिल्ली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. राजस्थान येथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटीच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 11. आशिया खंडातील
सर्वात मोठी जंगल सफारी कोणत्या राज्यामध्ये विकसित करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड, 2 हरियाणा, 3 आसाम, 4 जम्मू काश्मीर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा. हरियाणा या राज्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी जंगल सफारी विकसित करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 12 मोबाईलद्वारे मतदान करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 ओडिशा, 3 मध्य प्रदेश, 4 बिहार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बिहार. बिहार हे राज्य मोबाईलद्वारे मतदान करणारे पहिले राज्य ठरले आहे. प्रश्न क्रमांक 13 देशातील पहिले फुलपाखरांसाठीचे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 ओडिशा, 3 केरळ, 4 बिहार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 केरळ. केरळ हे देशातील पहिले फुलपाखरांसाठीचे अभयारण्य असलेले राज्य ठरले आहे. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रीय कॅमेरा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 28 जून, 2 29 जून, 3 27 जून, 4 25 जून. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 29 जून. 29 जून या दिवशी राष्ट्रीय कॅमेरा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज भारतात कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड, 2 हिमाचल प्रदेश, 3 आसाम, 4 जम्मू काश्मीर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जम्मू अँड काश्मीर. जम्मू अँड काश्मीर या राज्यामध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज बांधण्यात आला आहे. हा ब्रिज चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.